नमस्कार. निशिदिनी निरूपण क्रमांक 52. ओम तत्सतची अनुभूती किंवा अपरोक्ष साक्षात्कार. सुप्रभात सज्जन श्रोते हो. आज आपण योग वासिष्ठातील आध्यात्मिक सुभाषित क्रमांक 81 चे निरूपण करणार आहोत. क्रमांक 10च्या सुभाषितानंतर एकदम क्रमांक 81च्या सुभाषिताकडे उड्डयन किंवा उडी मारण्याचे रहस्य या निरूपणाचे शेवटी आपणाला उलगडून सांगितले जाईल. क्रमांक 81 चे सुभाषित पुढील प्रमाणे आहे. अविष्णु पूजयन विष्णु न पूजा फलभाग भवेत. विष्णुर्भूत्वा यजेत विष्णुमयम विष्णुरहम स्थितः. मराठी. स्वभावे विष्णू न होता विष्णू पूजा विष्णू फल ना देतसे. म्हणून विष्णू होऊन विष्णू पूजा होता विष्णू फल प्राप्त होत असे. म्हणून भक्त प्रल्हादी म्हणतात, यास्तव हा मी स्वतःच विष्णू झालो आहे. म्हणून भक्त प्रल्हाद सुद्धा म्हणतात, या करता किंवा यास्तव हा मी स्वतःच विष्णू झालो आहे. विष्णू पुराणामध्ये ना विष्णू पूजेत विष्णू ना शिव पूजेत शिव असे म्हटले आहे. याचा अर्थ विष्णू रूप न बनता विष्णू पूजा आणि शिवरूप न बनता शिवपूजात सार्थ होत नाही असा आहे. शिवभूत्वा शिवम यजे याचाही तोच अर्थ आहे. येथे तल्लीनतेला महत्व आहे. तल्लीन याचा अर्थ तत् म्हणजे त्यात, लीन होणे किंवा पूजकाने पूज्यात, पूजा करणाऱ्याने तो ज्याची पूजा करतो त्यात, त्या भावात लीन होणे, एक रूप होणे, आपले वेगळे अस्तित्व संपवणे असा आहे. वेगळेपणा म्हणजे द्वैत आहे, तर एक रूपता, एक तानता, एक लयता म्हणजे परमानंद आहे. कसे ते पहा. विष्णू यातील धातू क्रिया, विष्णू या शब्दातील धातू किंवा क्रियापद आहे विष. विष म्हणजे व्यापणे, विष म्हणजे व्यापणे. शिव याचा अर्थ निरंजन विशुद्ध असा आहे. जर विष्णू पूजा करणारा देह मनातीत होऊन अतिव्याप्त झाला तर सर्वत्र त्याला एकच विष्णू तत्व लखलखित सुदर्शन चक्राप्रमाणे तेजाने तळपताना दिसेल. अखेरीस तो त्यालाच विना देह मन सर्व व्याप्त चिरंजीव चैतन्य रूपे जाणू शकेल. हीच ती आत्मानुभूती किंवा अविनाशी सर्व विष्णू तेजानुभूती. पुढे त्याच पद्धतीने सर्वत्र विशुद्ध परमभाव पाहता पाहता त्यामध्ये पाहणारा नष्ट होतो, पूजा करणारा नष्ट होतो. तेव्हा केवळ सर्व व्याप्त परम पुनित शिवभावच उरतो. विष्णू भावामध्ये विष्णुभावी विष्णू होतो. त्याच पद्धतीने शिव म्हणजे विशुद्ध परमभाव पाहता पाहता त्यामध्ये पाहणारा नष्ट होतो, पूजा करणारा नष्ट होतो. तेव्हा केवळ सर्व व्याप्त परम पुनित शिवभावच उरतो. तेव्हा केवळ विशुद्ध चैतन्य रूप शिवभावच उरतो. द्वैत संपले, विष्णू तत्व शिवतत्वच उरले. तसेच सर्वत्र बृहत होणारे विराट भूमा तत्व जो पूजतो तो त्यात लीन होताना ब्रह्मच होतो. हीच ती विष्णू शिव आणि सर्वत्र महन मंगल अति पवित्रतेची अनुभूती. हीच ती विष्णू किंवा सर्व विष्णुमयम अशी सर्वव्याप्त विष्णूची अनुभूती. शिव किंवा सर्वत्र महन मंगल अशी अति विशुद्ध पवित्रतेची शिवानुभूती किंवा विराट भूमा ब्रह्मतत्वाची ब्रह्मभूती. म्हणजे विष्णू म्हणजे सर्व व्याप्त चेतनेचा अनुभव, शिव म्हणजे विशुद्ध चेतनेचा घनदाट अनुभव आणि ब्रह्म म्हणजे सतत विराट 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 भूमा होणाऱ्या ब्रह्मतत्वाचा ब्रह्मानुभव. म्हणजे सर्वत्र केवळ चेतनाच आहे. ती चेतना सर्वव्याप्त म्हणून विष्णू आहे. ती चेतना महन मंगल परम पवित्र म्हणून शिव आहे. आणि ती चेतनाच सर्वत्र बृहत 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 व्यापक भूमा होत आहे म्हणून ती चेतनाच ब्रह्मा सुद्धा आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तीनही काल्पनिक देवता असल्या तरी अंतिमता त्यातील सूत्र एकच आहे की सर्वत्र विशुद्ध चेतना सघन घनदाट विष्णू म्हणून भरून राहिली आहे. सर्वत्र अतिपवित्र मंगलकारी कल्याणकारी चेतना शिव पवित्र तत्व म्हणून भरून राहिली आहे. आणि सर्वत्र सतत व्यापक व्यापक भूमा होणारी
अशी बृहत चेतना ब्रह्म म्हणून भरून राहिली आहे. अशा अर्थी ब्रह्मा विष्णू महेश ही जरी तीन देवतांची नाव दिसली तरी सर्व व्यापक चेतना, महन्मंगल पवित्र चेतना आणि सघन चेतना, अशा अर्थी ब्रह्मा विष्णू महेश हे शेवटी केवळ आणि केवळ ब्रह्मचेतना आत्मचेतनाच आहेत. नावे वेगवेगळी विष्णू शिव ब्रह्म अशी असली तरी अनुभूती किंवा आत्मा परमात्मा अनुभूती मात्र एकच आहे. मात्र सर्वत्र केवळ सर्व व्यापक सर्व शक्तिमान सर्वज्ञ असे आत्मचैतन्यच आहे किंवा ब्रह्मचैतन्यच आहे. ब्रह्मचेतना सर्व व्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहे. म्हणजे ब्रह्मचेतनेची प्राप्ती ज्याला झाली त्याला त्या चेतनेच्या प्राप्तीद्वारे सर्वज्ञता सर्व जाणता येते. मात्र त्याची परिपूर्ण अनुभूती कर्त्याच्या नष्ट होण्यानेच येऊ शकते. या अर्थीच तुका जो जो पाही तो तुकाराम होई किंवा अनन्य भावे देव पाहता देव होऊनी तू मुका, अशा ओळी मेघवृष्टीमध्ये आणि अर्थात आत्मोपनिषद मध्ये सुद्धा आलेल्या आहेत. आता पुढे, कर्ता कर्म नष्ट होतात चैतन्य तेवढेच क्रियारूपे उरते, असा त्याचा स्पष्ट सरळ अर्थ आहे. कर्ता तो जे कर्म करतो त्यामध्ये नष्ट होताच कर्ता कर्म गेले आणि चैतन्याची क्रिया तेवढीच उरली, असा त्याचा स्पष्ट व सरळ अर्थ आहे. म्हणूनच ऑब्झर्वर इज ऑब्झर्व हे जेव्हा जे कृष्णमूर्ती म्हणतात तेव्हा पाहणारा पाहायचे तेच असतो. म्हणून चैतन्याचा द्रष्टा जो असतो तो चैतन्याचा द्रष्टा सुरुवातीला चैतन्याला दृश्य म्हणून चैतन्याचा द्रष्टा पाहतो, चैतन्याचा द्रष्टा चैतन्याचे दृश्य पाहतो आणि द्रष्टा आणि दृश्य जाऊन केवळ चैतन्याचे दर्शन सर्वत्र चैतन्याचा विराट पट उलगडला जातो, असा ऑब्झर्वर इज ऑब्झर्वचा खराखुरा अर्थ आहे. याच न्यायाने वर्शिपर इज वर्शिप्ड, पूजा करणारा ज्याची पूजा करतो तेच असतो. म्हणजे विष्णूची पूजा करणारा विष्णूच असतो, ब्रह्माची पूजा करणारा ब्रह्मच असतो, शिवाची पूजा करणारा शिवच असतो आणि अंतिमता सर्वदूर पसरलेली चेतना, अशा अर्थी वर्शिपर इज वर्शिप म्हणजे खऱ्या अर्थाने विराटतेची पूजा करणारा विराट ब्रह्मच असतो. पुढे जाऊन आता या वर्शिपर इज वर्षप मध्ये पूज्य पूजक याची एकतानता एक भावता दाखवलेली आहे. याच अर्थाने डान्सर इज डान्स, जो नाच करतो तो दुसरा तिसरा काही नसून डान्सरच असतो. सिंगर इज सॉन्ग, गाणारा स्वतः गाणेच असतो. स्पीकर इज स्पीच, बोलणारा संभाषणच असतो. थिंकर इज थॉट, विचारक विचारच असतो. हे सर्व नीट समजून घेतले पाहिजे. आणि याच्या मागे काय आहे तर आउटपुट इज इनपुट, म्हणजे जे बाहेर टाकले जाते तेच आत असते. याचा खरा अर्थ एवढाच आहे, आउटपुट इज इनपुट. आपण जे जे बाहेर करायचा प्रयत्न करतो तेच आपल्या आत सामावलेले असते. आपण ब्रह्म पाहायचा प्रयत्न केला तर आपल्या आतील ब्रह्मच आपल्या डोळ्यासमोर दृश्य रूपाने उभे राहते आणि हे ब्रह्म शिव ब्रह्मा विष्णू या रूपे पाहायचा जरी प्रयत्न केला तरी ब्रह्मा विष्णू महेश आपल्या पुढे खऱ्या अर्थाने केवळ आणि केवळ ज्याला आपण म्हणतो ऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा सर्व व्यापक सर्व शक्तिमान, म्हणजे सर्व व्यापक म्हणजे ऑमनी प्रेझेंट, सर्व शक्तिमान म्हणजे ऑमनी पोटंट आणि सर्वज्ञ म्हणजे ऑमनिशंट. तेव्हा जेव्हा आपण ब्रह्मा विष्णू महेश किंवा ब्रह्मचेतना काही पाहायचा प्रयत्न करतो तेव्हा सर्वत्र आपणाला ऑमनी प्रेझेंट ऑमनी पोटंट आणि ऑमनिशंट म्हणजे सर्व व्यापक सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ चैतन्य सगळीकडे दिसते. हे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जे जे करतो ते मुळातच आपण असतो. म्हणून पाहणारा काय करतो, जे पाहतो तेच तो असतो. आता पाहणारा जे पाहतो तेच तो असतो म्हणताना लक्षात घ्या, पाहणाऱ्याची क्षमता जर अफाट असेल तर पाहणारा ब्रह्म पाहतो
आणि तो स्वतः ब्रह्मच असतो. म्हणून ही पाहण्याची जी क्षमता आहे ती टोकाची असणं, ती परिसीमेवरची असणं, ती अत्युच्च असणं हे महत्वाचं आहे. आणि अशाच पद्धतीने कृष्णमूर्ती जेव्हा द दॅट म्हणजे तत्सत असं ब्रह्म पाहतात तेव्हा हू सीज द दॅट इज हिमसेल्फ द दॅट, म्हणजे जो द दॅट त्या परम आत्मचेतनेला पाहतो तो स्वतःच परमात्म चेतना असतो. म्हणून पाहणारा पाहायचे ते असतो, इथे थांबून चालणार नाही. तर पाहणारा जेव्हा पाहता 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 संपूर्ण देह मनातीत होऊन फक्त पाहणे सुरू राहतं तेव्हा ते पाहणे ज्याचं असतं तोच त्याला पाहत असतो. म्हणून पाहणारा जेव्हा देह मनातीत होतो तेव्हा ते पाहणं वैश्विक होतं आणि वैश्विक पाहणं वैश्विक दर्शनालाच अनुभूत असतं. म्हणजे वैश्विक पाहणारा वैश्विकतेचाच अनुभव किंवा अनुभूती घेत असतो. म्हणून पाहणं इतकं विशाल असावं की पाहणाऱ्याचं देह मन विरून जावं, नष्ट व्हावं आणि फक्त पाहणे उरावे. असं अंतरिक्षात देह विरहित पाहणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ब्रह्मचेतना ब्रह्मचेतनेला ब्रह्मचेतना म्हणून पाहते. या पाहण्यालाच इन्फिनिट सीइंग म्हणजे अनंताचे पाहणे म्हणतात. पुढे जाऊया. कर्ता कर्म यांच्या एकरूपतेतून परमोच्च चैतन्य क्रिया जन्म घेते. मग ती पूजा असो, दर्शन तत्वज्ञान नृत्य गीत संगीत संभाषण असो वा अतिविराट ब्रह्मभाव असो, केवळ द्वैताचा बिमोड म्हणजेच अद्वैताचे विविधांगी मनोहारी भावदृश्य रूपे प्रकटणे. मात्र हेही प्रथम व अंतिमतः फर्स्ट अँड फायनली अमृत चैतन्यच किंवा इमॉर्टल एनर्जी असते. म्हणून पाहणं असं असावं की पाहणंच इन्फिनिट आहे आणि जेव्हा पाहणं इन्फिनिट होतं त्यावेळेला इन्फिनिट एनर्जी ऑब्झर्व्ह द इन्फिनिटी असा त्याचा अर्थ असतो. म्हणून ऑब्झर्वर इज ऑब्झर्व याचा खराखुरा अर्थ एवढाच आहे की अमृत चैतन्यच अमृत चैतन्याला अमृत चैतन्य दृष्टीने पाहते. विराटता केवळ आणि केवळ उन्मनी भावावस्थेतच मनाचे उन्मन होण्यामुळेच ध्यानी येते. खरे तर मन नष्ट होण्यात अमन किंवा परमशांतावस्था निर्माण होते. माणसाला द दॅट ही विराटता प्राप्त व्हायची असेल तर तो केवळ उन्मनी भावात असणं महत्वाचं आहे. मनाचे उन्मन होते तेव्हा परमशांती निर्माण होते आणि परमशांतीतच परमविकास म्हणजे भूमा असणेपणाची विराटता ध्यानी येते. आपण पुढे नाही का आपण नसल्याचे ज्यामुळे जाणवते ते आपल्याही असण्यापूर्वी विराट चैतन्य ब्रह्मचेतना म्हणून नांदत असतेच असते. म्हणून आपण नाही, आपण देह मनातीत आहो हे ज्यामुळे ध्यानात येते ते आपण देह मनातीत होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर सुद्धा जसेच्या तसे इन्फिनिट एनर्जी म्हणजे अनंत चेतना म्हणून ब्रह्मचेतना म्हणून सर्व व्याप्ततेने नांदत असते. म्हणून माइंड टू नो माइंड ट्रॅव्हल मनाकडून अमनाकडे प्रवास हीच खरी आपल्या विराट ब्रह्मचेतनेच्या साक्षात्काराची उपासना आहे. मात्र यासाठी माइंड रिक्वायर्स अ स्पॉन्टेनियस फ्लाइट दॅट इज ट्रान्सेंड. मात्र यासाठी मनाला अति उत्स्फूर्ततेने यासाठी माइंड रिक्वायर्स अ स्पॉन्टेनियस फ्लाइट दॅट इज ट्रान्सेंड. मात्र यासाठी मनाला अत्यंत उत्स्फूर्ततेने उन्मनी अवस्थेकडे फ्लाइट म्हणजे झेप घ्यावी लागते. म्हणून जेव्हा मन अत्यंत उत्स्फूर्ततेने उन्मनी होते तेव्हाच माइंड टू नो माइंड हा प्रवास पूर्ण होतो आणि तेव्हाच विराट ब्रह्मचेतनेच्या साक्षात्काराची खरी खरी उपासना फलद्रूप होते. या कारणाने जे कृष्णमूर्ती ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज द दॅट म्हणजे तत्सत ची अनुभूती स्वतः मनामध्ये उन्मनी भावावस्थेमध्ये अनुभवू शकले.
आता असं जर झालं तर हा खराखुरा ट्रॅव्हल कसा आहे, आणि हा ट्रॅव्हल ज्याचा होतो तो एक तऱ्हेने नेहमीच्या भाषेत वेडा झालेला असतो. म्हणून असे म्हणावेसे वाटते की साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड. म्हणजे साऊंड मॅडनेस म्हणजे अति निरोगी वेडेपण. आता निरोगी वेडेपण म्हणजे काय? ज्याचं देह मन गेलं, त्याची रोगावस्था संपली. देह मन ही खरी रोगावस्था आहे, आणि देहमनाची रोगावस्था संपलेल्या देहमनातीच झालेल्या माणसाला आपण वेडा म्हणतो. परंतु देह आणि मन हे अशाश्वत आहे समजून त्याचा विधिपणे जो भोग घेतो, म्हणजे याच जन्मात जो देह मनाच्या पलीकडे जातो त्याला आपण वेडा म्हणतो. पण तो वेडा नसतो, तो साऊंड मॅडनेस असतो. अति महत्वाचं असं ते वेड असतो. म्हणून साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड. म्हणून खरं खुरं बळकट वेडच प्रफाउंड गॉड म्हणजे मूळच्या आत्मस्थितीकडे किंवा जे आधी कारण आहे त्याच्याकडे आपल्याला नेऊ शकते. म्हणून माइंड टू नो माइंड किंवा मन जर ट्रान्सेंड झालं, ट्रान्सेंड म्हणजे मनाचे उन्मन झाले, तर मनाचे उन्मन होणे म्हणजे साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड. म्हणजे खराखुरा पराक्रमी वेडेपणा हाच माणसाला, ज्याला आपण म्हणतो ऑमनी प्रेझंट, ऑमनिशंट आणि ऑमनिपोटंट, या परमेश्वराकडे किंवा अशा परमेश्वराकडे नेऊ शकतो. म्हणून हे वचन लक्षात ठेवा, साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड. आणि हाच खरा खुरा अर्थ आहे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व या वचनामागील अतिउच्च दर्जाच्या पाहण्याच्या क्षमतेचा. आता ही पाहण्याची क्षमता देहमनातीत असते. म्हणून विधेयीपणे जो सर्वत्र सर्व भावाने सर्वज्ञ भावाने ब्रह्मचेतना पाहू शकतो तोच माणूस ज्याने साऊंड मॅडनेस म्हणजे एक अति उत्कृष्ट वेडेपणा धारण केलेला असतो. आणि अशा उत्कृष्ट वेडेपणामुळेच तो अति उत्कृष्ट ब्रह्मापर्यंत पोचू शकतो. म्हणून माइंड टू नो माइंड किंवा मनाचे उन्मन होणे हाच तो मार्ग आहे. कसला? टू रीच टू प्रफाउंड गॉड बाय वे ऑफ साऊंड मॅडनेस. म्हणून बाय वे ऑफ साऊंड मॅडनेस वन कॅन लीड टू प्रफाउंड गॉड. हे आहे ऑब्झर्वर इज ऑब्झर्व याच्या पाठचे पूर्णपणे अस्सल तत्वज्ञान. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व या तत्वज्ञानाचा जो निचोड आहे तो केवळ आणि केवळ साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड या वचनाचा अर्थ समजण्यामध्ये आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की जर देहमनाच्या पलीकडे आपण कायमस्वरूपी असू शकू तरच आपणाला तो प्रफाउंड गॉड किंवा तो अतिविशिष्ट द दॅट आहे तिथपर्यंत जाता येईल. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ओम तत्सतची अपरोक्ष अनुभूती किंवा ओम तत्सतची अनुभूती म्हणजेच अपरोक्ष साक्षात्कार झाल्याखेरीज राहत नाही. म्हणून पुन्हा एकदा साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड या वचनावर भर देऊन आजचे हे निरूपण येथे संपवतो. आता मूळ मुद्द्याकडे येऊ. एकदम 10 क्रमांकावरून 81 क्रमांकाच्या श्लोकावर उडी मारण्याचे कारण एवढेच होते की आमचे परममित्र श्री अरुण वाघमारे यांना ऑब्झर्वर इज ऑब्झर्व या वचनाचा सर्व बाजूनी विचार चिंतन मंथन व्हावे असे वाटत असते. आणि त्या दृष्टीने सर्व बाजूनी डान्सर इज डान्स, थिंकर इज थॉट, वर्शिपर इज वर्शिप हे आपल्या लक्षात आलं, स्पीकर इज स्पीच, तर निश्चितच आपल्या लक्षात येईल पूजा करणारा ज्याची पूजा केली जाते तोच असतो. सीकर इज सॉट, शोध घेणारा ज्याचा शोध घेतो तेच असतो. म्हणून ब्रह्मशोधकच ब्रह्म असतो आणि ब्रह्मशोधकच ब्रह्म असतो हे जाणण्यासाठी माणसामध्ये एक तऱ्हेचा उत्तम दर्जाचा वेडेपणा पाहिजे. उत्तम वेडेपणालाच साऊंड मॅडनेस म्हटलेला आहे. म्हणून साऊंड मॅडनेस लीड्स टू प्रफाउंड गॉड हे वचन सांगून श्रीयुत वाघमारे साहेबांची ऑब्झर्वर इज ऑब्झर्व याची विधांगी तपासणी करण्याची
किंवा हे विविधांगी पद्धतीने तपासून पाहण्याची इच्छा अल्प स्वल्प प्रमाणात का होईना या निरूपणाने पूर्ण झाली असेल असं समजतो. आणि हेच कारण आहे 10व्या सुभाषित क्रमांकावरून एकदम 81व्या सुभाषित क्रमांकावर उड्डाण करण्याचे. कारण मित्राची इच्छा शिरसावंद्य मानून आपण हा क्रम बदललेला आहे. चांगल्या गोष्टीसाठी क्रम बदलणं यामध्ये दोष काहीच नसतो. कारण चांगली गोष्ट इथून तिथून सर्व चांगलीच असते. 10व्या मुद्द्याला जी गोष्ट चांगली आहे ती अनंत मुद्द्याला म्हणजे इन्फिनिट स्टेटला सुद्धा ती तशीच चांगली असते. म्हणून चांगलं हे इथून तिथून सारखंच चांगलं असतं. या न्यायाला स्मरून 10व्या सुभाषितावरून 81व्या सुभाषितावर जरी उडी मारली तरी शेवटी सुभाषित हे कायमस्वरूपी सुभाषित असतं. कायमस्वरूपी चांगलं सत्य भाषित असतं. आणि चांगलं आणि सत्य भाषित जो करतो तो स्वतःच चांगला असतो. स्वतःच त्याला चांगुलपणाची आंतरिक जाणीव असते. म्हणून चांगलं सुभाषित बोलणारा, चांगलं सुभाषित बाहेर टाकणारा, चांगलं आउटपुट देणारा जो असतो तो इनपुट म्हणून सुद्धा तितकाच चांगला असतो. हे आपणाला जर समजलं असेल तर ऑब्झर्वर इज ऑब्झर्व याचा विधांगी विचार आपण केलेला आहे याची आपल्याला खात्री पटेल. आणि मगच आपणाला ओम तत्सतची अनुभूती किंवा परोक्ष साक्षात्काराची अनुभूती प्रभू कृपेने येऊ शकेल. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.